का म्हणणे मला सांग बरं तू काय काम करशील का नाही करशील सांग लवकर. हो ना तू काम करायसाठीच आज घरी थांबली मी गेलीच नाही आज वावरात तू कामच करतो म्हटलं. हो माय या मॅटरमध्ये माझं नाव फसायच्या पहिले शांताबाईचं नाव फसून दे म्हटलं. हो ना तू टेन्शन नको घेऊ पाय तू शांताबाईचं नाव मी कसं फसवत होतं तू टेन्शनच नको घेऊ या मॅटरमध्ये तू नाव येणारच नाही शांताबाईचंच नाव फसवतो मी. चाल मग शांताबाईच्या इथं. खरं बाई रंजना तुला खरं काही दिमाग नाही आहे तुला काही दिमाग नाही आहे म्हणून तू इथून घर सोडून चालली गेली. काय तू म्हणणं काय तुला दिमाग नाही आहे म्हणून माहीत घर सोडून चालली गेली. तू बोललीस कशी काय अशी बोलली कशी काय तू मी म्हणतो का तुला काही गावातल्या पुरा पोरायचे लग्न झाले एका एका लेकराचे बाप झाले तरी तुला पोराचं लग्न नाही झालं मी म्हणतो का तुला काही मी म्हणतो का जर मी म्हटलं तू कशी जिवारीन तुला किती वेळा सांगितलं माझ्या घरातल्या बाऱ्यात काही मनाचं नाही म्हणून तुला काही म्हणतो का मी कधीतरी काही म्हणतो का तुझ्या नवऱ्याच्या बाऱ्यात तुझ्या पोराच्या बाऱ्यात काही म्हणतो का मी तू कशी काय बोलली मला का रंजना तू मा बाऱ्यात असा विचार करतो का लगे पोराच्या बाऱ्यात असा विचार करतो तू तुला काय वाटते त्या पोराचं लग्न झालं आणि मग पोराचं होईल नाही का होईन योग असतात योग आले नसते नजूक त्याचे लग्नाचे योग आलं की त्याचंही जुळून जाईल लग्न असा विचार करतो का तू मा बाऱ्यात तू मा बाऱ्यात असा विचार करतो का तुला म्हटलं कसं काय म्हणून तू इथून घर सोडून चालली गेली तुला माहिती आहे का माझ्यासून घर सोडून गेली का नाही गेली तर ते काय घर सोडून जाईल मीनच म्हटलं तिले कर म्हटलं तर माय बापाच्या घरी आराम तुझ्या मनात आलं तेव्हा ये तुझ्या बिना काही अडत नाही आमचं तू मला कशी काय बोलू राहिली कसं काय म्हटलं तू ना बाई काय करावं काय माहित नाही बाई या रंजनाचं खरं तुला दिमाग नाही आहे आपल्याला करायचं काय होतं आपण करू काय राहिलो आपल्याला वच्छलाबाईमध्ये शांताबाईमध्ये भांडणं लावायचे होते आपल्या दोघीमध्येच भांडणं लागली आपण दोघीच भांडणं करू राहिलो नाही तू अशी उलटी उलटी बोलतो ना अव रंजना आपल्या दोघीला भांडण नाही करायचं आहे त्या दोघीमध्ये भांडणं लावायचे आहे आणि तू माझं भांडण करू राहिली तुला खरं दिमाग नाही आहे हा पाय बाई तुला जे बोलायचं आहे ना ते मला बोलायचं तू माझी दोस्ती नाही ना मला काही बोलतो मी ऐकून घेईन पण मा घराच्या बद्दल काही बोलायचं नाही मा सुनीबद्दल मा पोराबद्दल आणि तू वच्छलाबाईच्या गावभर चुगल्या करत फिरत होती ते तू बी तर वच्छलाबाईच्या सुनीच्या चुगल्या करत होती आता वच्छलाबाई त्या बाईला ढुंड्याच्या मागं लागली कोण आहे बाई चुगल्या करणारी कोण आहे चुगल्या करणारी आता तुला भेव लागू राहिला आता म्हणतो मला वाचव याच्यातून या मॅटरमध्ये शांताबाईचं नाव फसव आता कशी म्हणून राहील तुम्हाला तू बी तर तेच करू राहिली होती जे मी करू राहिली ते हो बाई मी नाही तेच केलं नाही का जाऊ दे जास्त टेन्शन नको घेऊ काळजी नको करू तू आपण शांताबाईचंच नाव फसू तुझं नाव नाही येऊ देत मी फक्त एका गोष्टीत ध्यान ठेव मा पोराच्या बाऱ्यात मा नवऱ्याच्या बाऱ्यात काही मनाचं नाही बाई मला तू बी मा सुनीबद्दल मा पोराबद्दल मा घराबद्दल काही बोलत नको जाऊ बरं ठीक आहे चालतं आता हो चाल शांताबाईच्या इथं पाय डबल केली ना तेच गोष्ट तुला काय वाटतं शांताबाईला फसून लय असं नाही लय असं वाटतं का तुला शांताबाईला फसवणं शांताबाई एवढी हुशार बाई तर या गावात नाही आहे म्हटलं तू शांताबाईला वच्छलाबाईच्या चुकल्या सांगायला जाशील ना तर शांताबाई तुलाच बोलन तू या खोटं एका मिनिटात पकडून म्हटलं शांताबाईला फसवणं असं नाही आहे शांती म्हणतात म्हटलं तिले लय हुशार आहे ते तिच्या एवढी हुशार बाई गावात नाही आहे म्हटलं आपल्या झाशात नाही येणार ते आपल्या गोष्टीत नाही येणार येते मग कसं करतो ग मग आता आपला प्लॅन कसा सक्सेस होईल टेन्शन नको घेऊ आहे माझं आयडिया माय बाई कोणता आयडिया व आपण शांताबाईला नाही सांगू काही शांताबाईला भडकून नाही देऊ वच्छलाच्या खिलाफमध्ये मग कोणाला भडकून देशील हसू नको ना बाई ना सांग ना मला टेन्शन आलं आणि तू लगे हसू राहिली मला इकडे टेन्शन आलं टेन्शन नको घेऊ मी असल्यावर कायचं टेन्शन घेतो तू काही टेन्शनची गोष्ट नाही आहे मी असल्यावर टेन्शन नको घेऊ तू काय दिमागात काय चालू आहे तुझ्या पाय ना तू आता काय करतो तुम्ही काय करतो सांगशील मला शांताबाईच्या घरी नाही जाऊ आता आपण मग कोणाच्या घरी वच्छलाबाईच्या इथं जाऊ वच्छलाबाईला फसवणं असा नाही वच्छलाबाई काही विचार नाही करीन काही नाही करीन डायरेक्ट शांतीच्या घरी भांडण करायला जाईल मग काढीन ते शांतीची चांगली सटक समजली का तुम्हाला प्लॅन मला काय समजून नाही राहिलं बाई मग तुला म्हटलं कमी दिमाग आहे तर तुला राग येते बाई ना मग राग येते तुला माया बोलण्याचा तुला मी सांगू राहिली शांताबाईला फसवणं आसान नाही आहे तुला चुकलं सांगणं आसान नाही आहे ते आपल्या गोष्टीत येणारच नाही ते लय हुशार बाई आहे आपलं खोटं एका मिनिटात पकडून घेईन म्हटलं ते की या खोट्या बोलू राहिल्या म्हणून ते का तुला लहान हुशार दिसते का लय हुशार आहे म्हटलं ते आपल्याला सातखेप विकत घेते म्हटलं ते एवढं हुशार आहे मग आता काय आता वच्छलाच इथं जाऊ वच्छलाबाईचे कानं भरू आपण शांताबाईच्या खिलाफमध्ये मग तुला तर माहित आहे वच्छलाबाई जास्त काही विचार करत नाही जाते ना मग ते शांताबाईचे चांगले सटक काढायला मस्त भांडणं करते तिच्यासोबत तुझे बी काम होते आणि माय बी काम होते तुझे काम कसं मागच्या बाजूने शांताबाईने किती पिटाई केली होती माहीत नाही का तुला तेव्हापासून तर तिच्यासोबत माझ्या छत्तीस चाकडा आहे मग पोराची सोरीक बी तोडली होती तिनं तोडली नाही का सांगितलं नव्हतं का तुला माया तर लय दिवसाचा दात होता तिच्यावर तिथं पाहतच होती की मला कधी मौका भेटते आणि भेटला मला मौका तू हे बी नाव फसत नाही या मॅटरमध्ये आणि माया बी बदला निघून जाते समजली का तू समजली मग प्लॅन हो समजलं मला समजलं वच्छलाबाईच्या सुनीच्या गावात चुगल्या करू आपण तिची बदनामी करू आपण नाव कोणाचं फशीन शांताबाईचं हो बाई लय हुशार आहे पण तू लय हुशार आहे मग नाही तर काय हाय कोणी माझ्यासारखी हुशार आहे गावात कोणीच नाही म्हणणे कोणीच नाही चल मग आता लवकर हो चाल मुन्ने चाल ना लवकर नाही तर वच्छलाबाई चालली जाईन घर पण झाले चल लवकर चालतं का हो वा येऊ राहिली वच्छलाबाई हो वच्छलाबाई आता नाही बाई वच्छलाबाई घरी आहे का नाही आहे वच्छलाबाई नाही बाई घरी नाही वाटते कोणी नाही अशी ना घरात नाही पहिला दरवाजा खुला आहे ना खुला काय असता मग दरवाजा लावला असता घरी कोणी नसतं तर दे मग आवाज वच्छलाबाई काय माहित नाही बाई घरी आहे का नाही आहे तर नाही हो माय बाई अशी ना घरी शुभ शुभ बोल
नाही तर आज बी आपला प्लॅन फेल होऊन जाईल. किती दिवसाचा प्लॅन करून राहिलो, फेलच होत चालला. आज कोणाही हालतमध्ये आपला प्लॅन फेल नाही झाला पाहिजे. दे आवाज. वच्छलाबाई, वच्छलाबाई. काय हो माय बाई, आली का नाही अजून? कुठं जायचं बाप्पा? रंजना आत्या, मुन्नीबाई ह्या दोघे कासाठी आल्या? अरे मुन्नीबाई, रंजना आत्या कशा काय आल्या? कशा काय आल्या ते सोड बाई ना. तुझी सासू आहे का नाही आहे घरी? विशाखा, तुझी सासू कुठं आहे व? आहे ना घरी? हो घरी आहेत ना त्या, झोपल्या आहेत. आता माय बाई झोपेल आहे का लगे? हो झोपून आहेत त्या. माय बाई उठो ना, थोडी उठो ना. हो माय बाई उठो बरं. सासूले म्हणा मुन्नीबाई रंजना आत्या आलेली आहे म्हणा. आवाज देत आहे ना तुम्हाला. मुन्नीबाई उठवाले काही नाही आहे. मी उठवायला गेली ना तर मला बोला ना त्या. मग म्हणतील त्या की झोपू नाही देत मासूना. आम्ही उठत नसतो ताईले त्या झोपेल असल्या की. पण थोडं अर्जंट काम आहे वा. थोडं काम आहे त्या सासूसोबत. उठो ना. आमचं नाव सांगता सासूले, तू सासू उठते. मुन्नीबाई तुम्ही या ना, अर्धा 1 तासाने या. उठतातच मग त्या. टाईम नाही आहे बाई ना, टाईम नाही आहे. वच्छलाबाई, वच्छलाबाई, वच्छलाबाई. हो आली वा आली. कोण होय तर आवाज दुराले एवढं? आली थांबा. या मासूना कुठं गेल्या? त्यानं पाहुणे का कोण आलेला आहे तर? मला झोपेतून उठून जावं लागत आहे. डोळ्यानं वगारू राहिल्या. कोण आहे कोण नाही तर. कोण आहे वा एवढ्या जोरजोरानं वगारू राहिलं? आत्याबाई, मुन्नीबाई आणि रंजना आत्या आलेल्या आहेत. झाली का म्हटलं झोप? नाही बाई. रंजना, मुन्नी कसं काय आल्या व? काम होतं तुझ्यासोबत. हो अच्छा बाई, लय अर्जंट काम होतं तुमच्यासोबत. काय काम होतं तर? विशाखा म्हणतात सरकशील? हो आत्या सरकतो. आणि ह्या दोघी आल्या, तुला मला उठवलं काम नाही? आत्याबाई म्हटलं बापा तुम्ही झोपेला, आम्ही उठायला आलो तुम्ही बोलता मग आम्हाला. झोपूही नाही देत म्हणता, म्हणून काही उठवलं नाही तुम्हाला. यायले म्हटलं 1 घंट्याने या तुम्ही आता उठल्यावर. किती वेळा सांगितलेला आहे? मुन्नी आणि रंजना आली आणि मी झोपेल बी असली तर मला उठत जाय. जास्त अर्जंट आहेत त्याच्या गोष्टी. बरं बापा आत्या. आता सरकशील ना जातून? अरे हो सरकतो. म्हणतात मी सोबी झाली. हा मुन्ने बोल, काय गोष्ट होती? काय बोलायचं आहे तुला? अहो रंजनाबाई, मुन्ने सरक मधातून, मला सांगू दे. अहो रंजनाबाई, तुला माहीत आहे का गोष्ट चालू आहे माझी यांची? मी काय वाटतो हे मुन्नीबाई आणि हे रंजनाबाई का गोष्टी करायला आल्या बरं? इथं विशाखा उभी आहे. हे रंजनाबाई वच्छलाबाईले पुरी गोष्ट सांगून देईन तर विशाखा ऐकून घेईन. रंजनाच्या ना तर चूप बसवल्याच जात नाही. लस हुशार समजते स्वतःले. काही नाही हो वच्छलाबाई, तुला आठवण आली होती बाई ना. लय तुझ्यासोबत बोला वाटत होतं. आता नाही बाई. हो का मुन्नी? बोलायला आली का फक्त तू माझ्यासोबत? मग नाही तर काय आहे ना रंजनाबाई? काय मुन्नी? हो पाय रंजनाबाई बी हो म्हणत आहे. खरं बाई वच्छलाबाई, तू माझ्या मोठ्या बहिणीसारखीच आहे. तुला पाहिलं ना मला माझ्या मोठ्या बहिणीचीच आठवण येते. एक दिवस काय त्यासोबत नाही बोलली ना, असं वाटतं किती दिवस झाले नाही बोलली. खरं नाही बाई, हे मुन्नी आहे ना खरं लय चोपडी आहे. यालेच म्हणतात चोपड्या बाया. तोंडावर काय मागं काय. फक्त हे इथून तोंडापासून चांगली आहे, मन तर एकदम खराब आहे. ह्या दोघी आता इथं चांगल्या बोलतील माझ्या सासूसोबत. बस आमच्या घरून गेल्या की आमच्या चुगल्या चालू. फक्त घरातले रंगरंग पाहायला येतात ह्या. काय चालू आहे काय नाही, भांडण चालू आहे का काय चालू आहे. इथं पाहतात, इथं ऐकतात आणि गावात जाऊन चुगल्या करतात. येले म्हणतात 2 तोंड्या बाया. 2 तोंड्या त्या, समोर काय मागं काय. मला अशा बाया झालं घेऊ लागते नाही बाई. एक टायमाचं तोंडावर फडफड बोलून देणारी बाई पुरली, पण हे तोंडावर चोपड आणि तोंडावर चांगलं आणि मागं जाऊन चुगल्या, हे बाई नाही परवडली बाई. मला तोंडावर बोलणारी बाई आवडते. ते तोंडावर बोलून देते, तिच्या मनात तर काही राहत नाही. मागं जाऊन चुगल्या तर करत नाही. हे काय कामाचं नाही बाई. तोंडावर गोड गोड बोला आणि मागं चुगल्या करा. मला सासूलाच पटतात त्या दोघी, मला तुळशाक पटत नाही. म्हणून तुम्ही ना मागच्या बारीनं रंजना आत्याची चांगली सटक काढली होती. इथून गोष्टी ऐकतात आणि बाहेर जाऊन पेरतात. सासूलाच पटतात बापा या. मला तुळशाक पटत नाही. वच्छलाबाई तुझ्यासारखी बाई म्हटलं पुऱ्या गावात नाही आहे. वच्छलाबाई तुला चांगली आहे बाई ना, पण तुझ्या चांगलेपणा लोकांना दिसत नाही. तू लोक गलत समजतात, पण तुझ्यासारखा स्वभाव पुऱ्या गावात कोणी पाहिजे नाही म्हटलं. एवढा चांगला स्वभाव आहे नाही का रंजनाबाई? वच्छलाबाई सारखा स्वभाव आहे का गावात कोणाचा? किती चांगला स्वभाव आहे ना. हो वच्छलाबाई, मुन्नी बरोबर बोलत आहे. आम्ही बोलायला आलो त्यासोबत. हो माय बाई, पुऱ्या गावाला मा चांगलेपणा दिसते. फक्त घरातल्या लोकायले मा चांगलेपणा दिसत नाही. फक्त घरातले लोक म्हणतात की बोलते काही चांगली नाही आहे, बदमाश आहे. दुसऱ्या लोकायले माय कदर आहे म्हटलं, माय चांगलेपणा दिसते. फक्त घरातल्या लोकायले मा चांगलेपणा दिसत नाही. चांगलीच नाही आहे म्हणते, किती करा त्याच्यासाठी काही नाव नाही आहे. पण माय बाई तुम्ही दोघी खरं लय चांगल्या आहे. म्हणून तर तुम्ही पक्क्या मैत्रिणी आहे ना. म्हणून तर तुमच्यावर एवढा भरोसा करतो मी. पक्क्या मैत्रिणी, चोपड्या 1 नंबरच्या. 2 तोंड्या बाया. तोंडावर काय म्हणतात आणि मागं काय म्हणतात. इथं माझ्या सासूसोबत चोपड बोलतात, गावात जाऊन माझ्या सासूच्या चुगल्या करतात. माझ्या सासूले बऱ्या पटतात बाप्पा या. मला तुळशाक पटत नाहीत. माझ्या सासूनच ऐकावं याच्या गोष्टी. माझ्या सासूला आवडतात ह्या दोघी. त्या सासूले माणसाची परख नाही आहे म्हटलं. कोण आपल्यासाठी चांगलं आहे, कोण आपल्यासाठी चांगलं नाही आहे काही समजत नाही माझ्या सासूले. माझ्या सासूला असं वाटते तोंडावर कोणी चोपड बोलते तर तो व्यक्ती चांगलाच आहे का. पण असं नाही ना की तोंडावर चोपड बोलणारा व्यक्ती चांगलाच असते म्हणून. हे चोपडे लोकच तर जास्त खतरनाक असतात. तोंडावर काय मागं काय. पण माझ्या सासूला समजत नाही ना. या दोघी आमच्या घरात किती भांडणं लावतात. आमच्या घरात जेवढे भांडणं होतात ना तेवढे भांडणं ह्या दोघीच लावतात. माझ्या सासूला नाही समजत. माझ्या सासूला वाटते ह्या चांगल्याच आहेत, काही चांगल्या नाही आहेत ह्या, मला माहित आहे ना. माझ्या सासूला कोण समजून सांगेल, आमचं तर ऐकत नाही. काय रंजना, तू काहीतरी सांगू राहिली होती ना, कोणती गोष्ट आहे सांग ना. हो वच्छलाबाई, मी काय सांगणार होती, इकडे सांगतो.
आता माय बाई व काय गोष्ट आहे माय बाई, काय सांगू राहिल्या ह्या दोघी मा सासूले. मला ऐका लागेल, आता ऐकतो याच्या गोष्टी. मी काय म्हणून राहिली ती वच्छला बाई, आता माय बाई या रंजनाचं काय करू माय, मी तर काहीच समजत नाही. विशाखा गोष्टी ऐकू राहिली, सुनायला आला काय रंजनाबाईले. रंजनाबाई मी काय म्हणत होती, काय म्हणून राहिली ती म्हणणे. अगं रंजनाबाई थोडं मागं पुढं पाहून बोलत जाय ना बाई ना, तिकडे पाय थोडं, कुकडे पाहू. अगं बाई ना तुझ्यासमोर ते पाय ना, वच्छलाची सून ते विशाखा कशी कान लावून गोष्टी ऐकू राहिली तर. आता माय बाई हो काय तिच्या इकडे लक्षच नाही, थोडं आजूबाजूला पाहून बोलत जाय ना. म्हणतो म्हणतो मी दिमाग नाही आहे तुले, मग तुला ते राख मग गोष्टीचा. नाही नाही म्हणणे, बरोबर बोलली तू, आहे ना कशी कान लावून गोष्टी ऐकू राहिली तर, म्हणून म्हटलं थोडी मागं पुढं पाहून बोलत जाय. बोल ना रंजना, काय बोलू राहिली होती. आता नाही बाई हे विशाखा तर कान लावून ऐकू राहिली. शांताबाईच्या घरात काही मी बोलन ते तर शांताबाईला सांगून देईन. वच्छला मी काय म्हणली, तू सुन पाय कशी कान लावून गोष्टी ऐकू राहिली आपल्या. तिला हटव तिथून, तिच्यासमोर नाही सांगू शकत मी तुला गोष्ट, सिक्रेट आहे. काय विशाखा कान देऊन ऐकू राहिली. मागं पाय. आता नाही बाई यानं गोष्टी काऊन थांबवल्या, बोला ना नाही बी बोला ना, अरे ऐकू द्या ना काय गोष्टी करू राहिल्या तर एवढ्या सिक्रेट. विशाखा हां बोला त्या, बोला ना बोला ना. तू मागं काय करू राहिली. गोष्टी ऐकू राहिली तुमच्या, बोला ना बोला ना. असं गोष्टी ऐकू राहिली, लय चांगलं काम करू राहिली. अरे आता नाही नाही मी गोष्टी नाही ऐकू राहिली, मी उभी होती फक्त. काही कामधंदा नाही आहे का घरात नाही. ए माझ्या दोस्तीने आलेले आहे, यायले काही चहा पाणी काही नाश्ता काही आणत नाही का. आता चहा नाश्ता हो विशाखा, लय डोकं दुखू राहिलं बाई ना, चांगला दुधाचा चहा बनवून आण बरं, आणि थोडं अद्रक बी टाकशील. मुन्नीचा तर लय राग येते मला, चुगल्याच करत राहते मला कधी बी. मुन्नी बाई अद्रक नाही आमच्या घरी, अद्रक लय महाग झालेली आहे, म्हणून आत्यानं अद्रक आणलीच नाही, महाग झाली म्हणे, बिना अद्रकचा चहा बनवा. बरं इलायची तसं ना, नाही नाही इलायची. अय विशाखा जास्त अगाऊपणा करू राहिली का. मागच्या बाई नसतं इलायचीचं पाकिट आणलं किराण्यात नाही, जाय इलायची टाकून चहा बनव. आता बाई मागच्या बारीनं किराण्यात नाही इलायची आणेल आहे का, मला माहीतच नाही, विसरलीच होती मी. आता करून दिली मी ना आठवण, जाय इलायची टाकून चहा बनव, काही नाश्ताही आणशील. आता या टायमाला नाश्ता बाई विशाखा, नाश्ता गिस्ता नको आणू. काही नाश्ता करायची इच्छा नाही आहे, चहाच बनव. तू चहा लय चांगला बनवतो, तो हातचा चहा मला आवडते. तू यासारखा चहा कोणीच नाही बनवत, म्हटलं मस्त चहा बनवतो, जाय चहा बनवून आण. माझ्यासोबत बी चोपड चोपड बोलत आहे हे ना, मुन्नी ना लय चोपडी आहे, पण हिच्या चोपड्या गोष्टी माहिती आहे मला, मी नाही तिच्या चोपड्या गोष्टीत. जाय बाई विशाखा, सर सुनाईमध्ये म्हटलं मला विशाखा आवडते, मस्त पोरगी आहे, चांगला स्वभाव आहे. बरं मुन्नी बाई आणतो चहा, जाय बाई आण लवकर. सांग आता काय अर्जंट गोष्ट सांगणार होती मला. आता माय बाई मला ऐकून दिला ना गोष्टी, काय गोष्टी करू राहिल्या होत्या तर. मुन्नी लस हुशार आहे, पण जाय ना बाई विशाखा बनवणं चहा, लय डोकं दुखू राहिलं बाई ना, तुझ्या हातात जादू आहे म्हटलं, मस्त चहा बनवतं, जा आण बनवून. हो आणतो बनवून चोपडी. गेली विशाखा, आता सांग. अहो बाई ना आता काय सांगू मी तुले, मा तोंडातून तो शब्द नाही फुटत आहे म्हटलं. काय झालं व बाई तू सरकता बच्च नाही आहे सांग ना. वच्छला बाई आता तुला काय सांगू बाई ना, आम्हाला आमच्या कानावर आणि डोळ्यावर यकीन नाही झाला म्हटलं. काय यकीन नाही झाला व, आता काय सांगू तुले, सांगा ना माय लवकर. कोणती गोष्ट होय तर सांगा ना लवकर. रंजनाबाई सांगून देऊ का. सांगा तर लागेनच बाई, आपली वच्छला लय चांगली दोस्ती नाही ना, इल तर सांगाच लागेल ना. आपल्या मैत्रीणपासून गोष्ट लपवून काय फायदा, ते थोडं ना आपली मैत्रीण आहे. वच्छला बाई आपली मैत्रीण आहे, ते तर सांगाच लागेल ना. किती दिवस गोष्ट लपवशील हिच्यापासून, सांगू मग. हो सांगून दे बाई ना. वच्छला आमच्या तोंडून तर शब्द नाही फुटू राहिले, समजून नाही राहिलं तुला कसं सांगा. सांगा बरं मॅडम, मग भीती लोहू राहिला, सांगा लवकर. आता सांगतोस आम्ही. तू त्या बाईला ढूंढत होती ना. कोणती बाई हो माय बाई. तेच गावातनी तुझ्या चुगल्या करणारी, तुझ्या सुनाईच्या चुगल्या करणारी, तू नामोशी करणारी कोणती बाई आहे तर तू त्या बाईला ढूंढत होती ना. ढूंढत होती ना म्हणजे ढूंढत हाव त्या बाईले मी. कोण बाई आहे तिचं एक बार नाव माहीत पडलं पाहिजे मला, बस तर मग झालं. तुम्हाला माहित झालं का त्या बाईचं नाव, लपू नका मापासून. तुम्हाला जर त्या बाईचं नाव माहीत झालं असेल तर सांगा मला, लवकर सांगा. त्या बाईचं फक्त नाव सांगा मला, मग पा काय हालत करतो त्या बाईची तर. तुम्ही जर मा दोस्तीनी असाल, मा बहिणी असाल तर मला सांगसान. आता माय बाई वच्छला बाई, मी तुला माझ्या मोठ्या बहिणीसारखी मानतो माय बाई. तुला पाहिलं ना तर मला मोठ्या बहिणीचीच आठवण येते. मला मोठी बहीण बी म्हणतं आणि मापासून गोष्ट बी लपवतं. कसं सांगू बाई ना तुला, तेच नाही समजू राहिलं. हो माय बाई तुला सांगावं ना, आमचं नाव फसून टाकावं म्हणतात नाही तू ना. कोण सांगितलं तर मुन्नीनं रंजनानं सांगितलं, फालतूच्या फालतू आमचं नाव फशीन बाई. ते बाईला खतरनाक आहे. असू दे ना हो, किती खतरनाक, तुला माहित नाही का मी किती खतरनाक होतं. पण आमचं नाव फसलं तर बाईना म्हणतात नाही. मग तुम्ही मला बहीण बी म्हणता आणि नाव फसायला भेटा. नाही व तू यासाठी तर जान हाजीर आहे माईवाली, नाही का रंजना. काय म्हटलं मुन्नी तू ना. आता माय बाई बयास हो म्हणणं अशी गोष्ट आहे का. हो बरोबर म्हणत आहे मुन्नी, तुझ्यासाठी आम्ही काही करू शकतो. पण आमचे नवरे बाई ना, आमच्या नवरेला खतरनाक आहे ना. मागच्या बारीनं मॅटरमध्ये माय नाव फसलं होतं तर शांताबाईनं किती पिटाई केली होती माई, आणि मानवराही मला किती बोलला होता. मानवरा म्हणे याच्या बॅदमध्ये जर कोणत्या मॅटरमध्ये तुझं नाव फसलं ना तर थैला भरशील म्हणे, आपल्या मायबापाची तशी ती निघून जाशील म्हणे, मागरात राहायची गरज नाही आहे. तुला माहिती आहे ना मानवरा किती खतरनाक आहे, म्हणून आम्ही तुला नाव नाही सांगू राहिलो. ते बाईला खतरनाक आहे, पिटाई करायला बी भीत नाही. असं समजलं मला, समजलं, नाव सांगायची गरज नाही.
ते बाई शांताबाई आहे ना? काय बाई तुला आम्ही ना आमच्या तोंडात नाव नाही सांगितलं बरं. माय बाई आमचं नाव नको घेशील, त्याच्यामध्ये आमचं नाव नाही फसलं पाहिजे. तुला माहित आहे ना अक्षयचे बाबा किती खतरनाक आहे तर. समजलं ना मला, समजलं ना. तुम्ही बहिणी आहे, तुमचं नाव काय फसवीन मी मधात. मीच तिला उरपुराव म्हटलं शांतीले. मी सुरून पुरतो. पण मला असं वाटलं नव्हतं की गावात नाही माया चुगल्या करणारी, माया सुनाईच्या चुगल्या करणारी, मा घराची नामोशी करणारी ही शांताबाई आहे. तशी तर मोठी मा सुनाईसोबत गुडगुड गुडगुड बोलते. मी मा पोरी आहे, असं आहे तसं आहे. वच्छला तुझ्या लय स्वभाव चांगला आहे, तोंडावर बोलतं पण गलत नाही बोलत. मागाशा चुगल्या करते आणि माया सुनाईले पोरी मानते, त्याच्यात चुगल्या करते. काय बाई लोक कसे आहेत सांगू का बाई. वच्छला तोंडावर काय म्हणतात आणि मागं काय म्हणतात. काही चांगले लोक नाही आहे ना. हो माय बाई सरे का आमच्यासारखे चांगले असतात. बरोबर बोलली रंजना, तू बरोबर बोलली. बरंच झालं तुम्ही ना मला सांगून दिलं ते शांताबाई आहे म्हणून. आता पाय कशी सटक काढत होतं तिची. ना शांताबाईले मी ना चांगला सबक शिकवला ना तर नावाचीच वच्छला नाही म्हटलं. तिनं कधी मा चुगल्याच नाही करावं गावात. मी शांताबाईले बी पस्तावा यावं म्हटलं. तिनं कोणासंग पंगा घेतला तर डबल कधी ते माझ्यासोबत पंगाच नाही घेईन, मा चुगल्याच नाही करीन. आत्ता तिची सटक काढतो, अक्कल ठिकाणावर आणतो तिची. तुम्ही माझ्यासोबत नाही हो माय बाई, तुझ्यासोबत नाही येऊ शकत आम्ही. तू हो समोर लागन तर त्या मागं मागं येतो आम्ही. हो माय बाई तुझ्यासोबत येऊ तर तिला शक होऊन जाईन ना. कोणाची गोष्ट चालू आहे, कोणाला शक होईल. तू हो समोर येतो आम्ही त्या मागं. बरं मी चालली आत्ता. काढतो तिची सटक. अशा चुगल्या करणं असतात ना, सांगतो तिला. रंजना झालं आपलं काम. आपलं कामही झालं आणि आपलं नावही नाही येईन. आपल्याला मजा बी येईल. चल आपण तिच्या मागं मागं तमाशे पाहिले. हो चाल चाल. आता येईन ना मजा तिची. काय गोष्टी चालू आहे माय बाई यायच्या. आणि माय सासू राग राग कुठं गेली. मुन्नीबाई, रंजना आत्या बाई कुठे गेल्या. हे घ्या ना चहा प्या ना. बाई विशाखा तूच पिऊन घे चहा. आता चहा नाही प्यायचा मला. तुम्ही तर म्हणत होत्या मी लय चांगला चहा बनवतो, तुमचं डोकं दुखू राहिलं, चहा बनव. आणला ना बनवून, पिऊन घ्या ना आता. नाही हो बाई ना, माझं डोकं दुखत होतं ना, बसला आता माझं डोकं. आता डोकं नाही दुखत आहे. तूच पिऊन घे चहा. हो तू आनंदी पिऊन घे. 2 कप चहा आणला ना, तुम्ही दोघी पिऊन घ्या. आम्हाला आता चहा नाही प्यायची गरज. मला अर्जंट काम आहे, जातो आम्ही. चहा मांडत लावला आणि पिऊन राहिला लोगे. येतो आम्ही. ध्यान ठेव स्वतःचं. चल रंजना. हो चाल मुन्ने. आता येईन मजा तमाशा पाहिले. चाल लवकर चाल. हो चाल. काय नाही बाई, माझी सासू राग राग चालली गेली. आता ह्या दोघी चालल्या गेल्या. या दोघीनं अशी काय गोष्ट केली माझ्या सासूसोबत की माझ्या सासूला एवढा राग आला. हो ना हो, दालमध्ये काही ना काही काला आहे. माझी सासू या दोघी कुठं गेल्या काय माहीत. या गोष्टीचा मला तेव्हाच पत्ता लागेल जेव्हा मी यायच्या मागं जाईल. मी नवी यायच्या मागं जायला पाहिजे. पाहतो कुठं गेल्या ह्या तिघी तर जातो याच्या मागं मागं. या दोघीनं काय गोष्टी केल्या काय माहीत माझ्या सासूसोबत. माझी सासू एवढ्या रागारागात गेली, तिच्या मागं या दोघी गेल्या हसत हसत. मला बी पाहा लागन काय गोष्ट आहे तर. आता जातो याच्या मागं मागं.